मंडळी, मी रिया तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। प्लेटफॉर्म क्रमांक 1 के किनारे से दूर खड़े रहिए। एक जलद गाड़ी जाने वाली है, कोई यात्री रेलवे लाइन पार न करे। अजून ट्रेन सुटलेली नाहीये। ट्रेन सुटायचा टायमिंग आहे इथून दिवावरून 5:50 आणि ती रत्नागिरीमध्ये पोहोचते काहीतरी 2चं टायमिंग आहे, पण लवकर जर गेली तर 2 पर्यंत जाते, नाहीतर 2:30 पण वाजतात तिला जायला। माझ्यासोबत माझी आई आहे, ती बघा इकडे मागे बसली आहे। तर ती आली होती मुंबईला, तिचं थोडं डॉक्टरकडे काम होतं, फॉलोअप चेकिंग होती तिची डॉक्टरकडे, तर चेकिंग होती, तर चेकिंगसाठीच आई आलेली आहे। तर तिला मी सोडण्यासाठी गावी चाललेली आहे, म्हणजे रत्नागिरीपर्यंतच जाणार आहे। रत्नागिरीमध्ये माझी बहीण राहते, तर बहिणीच्या इथे तिला सोडणार आणि मग मी परत रिटर्न येणार। तर आजचा आपला प्रवासाचाच व्हिडिओ असणार आहे मंडळी। तर तुम्ही पण माझ्यासोबत दिवा ट्रेनने चला। दिवा ट्रेनने मला प्रवास करायला खूप आवडतो, कारण खायची प्यायची पण मस्त मज्जा होते, छान मस्तपैकी अगदी। आणि कसं आम्ही डोंबिवलीला राहतो, तर ते आम्हाला बसायला यायला दिवाला पण बरं पडतं। एकच स्टेशन आहे कोपर दिवा, 2 स्टेशन पडतात फक्त, मग दिव्याला यायला पटकन बसायला यायला पटकन मिळतं। आणि आता ऑफ सीझन आहे, तर बघा पूर्ण ट्रेन रिकामी आहे, अजिबात गर्दी नाही आहे, तर जरा बरं वाटतंय मस्त। आम्हाला दोघींनाही एक सीट मिळाले, आम्ही आता छानपैकी झोपून जाणार मस्तपैकी। तर मी आज तुम्हाला प्रवासाचा व्हिडिओ दाखवणार आहे दिवा टू रत्नागिरी। तर मंडळी, ही आहे आपल्या कोकणवासियांची लाडकी परी दिवा ट्रेन, जी आपल्याला कोकणामध्ये नेऊन सणासुदीच्या दिवसांमध्ये व्यवस्थित सुरक्षितरित्या पोचवत असते। तर बघा मंडळी, सणासुदीच्या दिवसांमध्ये गच्च भरलेली ट्रेन आज ऑफ सीझनला पूर्ण रिकामी आहे, आणि अशी रिकामी ट्रेन बघून अगदी प्रवास करण्याचा माझा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे। अशी रिकामी ट्रेन बघून प्रवास करण्याची इच्छा माझी अजून वाढलेली आहे। ही माझी मम्मी आहे, आणि मम्मीला सोडण्यासाठी मी रत्नागिरीमध्ये चाललेली आहे। तर तुम्ही पण आमच्यासोबत आज चला रत्नागिरीमध्ये। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वाली लोकल 5:40 मिनिटांची कल्याण झाली। आपली ट्रेन सुटलेली आहे, बरोबर 5:50ला ट्रेन सुटली, अगदी टाईममध्ये। आता बघूया आपण टाईममध्ये रत्नागिरीला पोहोचते का। ट्रेन सुटेपर्यंत मी एक झोप काढलेली आहे, आणि अवतार होता त्याचा झाला। आता मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवते कोकणातलं निसर्ग सौंदर्य कसं आपलं नटलेलं आहे। आम्ही मागे पावसाळ्यामध्ये गेलो होतो ह्याच्यामध्ये गणपतीमध्ये, तर छान हिरवगार असा नजारा होता। तर आता बघूया आता काय नजाराची अपडेट आहे ते मी तुम्हाला दाखवते। तुम्ही सावंतवाडीवरून येता? अच्छा, इथे राहता। ट्रेनमध्ये आली आहे मंडळी चायनीज भेळ, आणि ट्रेन पूर्ण खाली आहे, आणि ट्रेनमध्ये चायनीज भेळ खायची मजाच काही वेगळी असते। म्हणजे इथे आहे ना ट्रेन क्रॉसिंगला थांबली होती, आणि हे जे आपले पाईप असतात ना, पाण्याचे असतात की कसले असतात तेवढे काही मला आयडिया नाही आहे, पण त्या पाईपमध्ये आहे ना छान असं चिमणीने मस्त घरटं केलं होतं बघा, सुंदर। आणि रात्रीचा नजारा बघू शकताय। काळोख आहे मंडळी, त्याच्यामुळे काळोखातून आपल्याला काही नजारे अनुभवता येत नाही आहेत, पण ही लाईटिंग तर आपण अनुभवू शकतो रात्रीची। आणि ट्रेनमध्ये बघा
केळीवाले, फळांवाले, संत्रवाले, कशा वेगवेगळ्या फळांवाले वगैरे मस्त मस्त येत असतात. आणि ज्या आपण डब्यामध्ये बसलेलो असतो, आजूबाजूची माणसं आपली असतात, तर आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा असतो, तर आपला एक छान असा बॉन्ड बनलेला असतो. तर त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत आपण आपला प्रवास मस्त असा करत असतो आनंदाने. ध्यान दीजिए, विवाह से आने वाली रत्नागिरी को जाने वाली गाड़ी नंबर 500103 विवाह रत्नागिरी पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. मे आई हैव 11 वाजलेत आणि खेड स्टेशन आलंय. खेडवाल्यांना चांगलं आहे, म्हणजे खेडचं टायमिंग काहीतरी 10:30चं आहे. 6 वाजता जर दिव्यावरून गाडी सुटते तर 10:30पर्यंत खेडला पोचते, तर चांगलं आहे ना. पण जे आतमध्ये खेडच्या आतमध्ये जे लोक गावामध्ये राहत असतील तर त्यांना गाड्या नसतील इथून जायला परत स्टेशनवरून, तर मग नाही जमू शकत ही गाडी. पण खेडच्या जवळ ज्यांची गावं आहेत म्हणजे स्टेशनच्या जवळ, त्यांना ही गाडी ठीक आहे. म्हणजे कामावरून वगैरे जर तुम्ही लवकर सुटत असाल आणि तुम्हाला गावी वगैरे जायचं आहे कोणत्या कारणासाठी, तर तुम्ही जाऊ शकता. खेड आणि चिपळूणवाल्यांना पण ठीक आहे. चिपळूणमध्ये पण काहीतरी 11पर्यंत जाते ही गाडी, पण रत्नागिरीला खूपच लेट जाते. रत्नागिरीला जवळजवळ 1:30 ते 2 वाजतात, कधी 2:30 पण वाजतात. तर रत्नागिरीवाल्यांसाठी मला नाही वाटत की बेटर आहे गाडी, पण ठीक आहे. जर इमर्जन्सी असेल आणि रत्नागिरीमध्ये जर प्रॉपर लोक राहत असतील तर त्यांच्यासाठी ठीक आहे. बघू शकता आपला खेड आलेला आहे. दिसत नाही आहे, आपल्या मोबाईलची क्लिअरिटी थोडी कमी आहे त्याच्यामुळे नाही दिसत आहे. लवकर लवकर आपला चॅनल ग्रो करा. आपण पण आयफोन घेऊया मस्तपैकी छान चांगला. आयफोन नाही घेतला तरी चांगला कॅमेराचा मोबाईल तरी घेऊच, पण आपल्या चॅनलची थोडी ग्रो झाली पाहिजे, मग घेऊ. मग तुम्हाला छान छान क्वालिटीचे व्हिडिओ पण बघायला मिळतील लवकरच. म्हणजे रात्रीचे 1:30 वाजलेत तरी अजूनही आपली रत्नागिरी आलेली नाही आहे. संगमेश्वर येऊन गेले आताच. अजून अर्धा तास लागेल तरी पण रत्नागिरीला पोहोचायला. झोप तर नाही लागली आहे. लाईट्स वगैरे चालू आहे असतात या ट्रेनवर, त्याच्यामुळे लाईट्समुळे नाही झोप लागत. तर आता बघूया अजून किती वेळ जातो. क्रॉसिंगला खूप थांबते ही ट्रेन म्हणून कंटाळा येतो. आणि हो, एक सजेशन आहे की लेडीज जर एकट्याने प्रवास करणार असेल ना तर या ट्रेनने येणं अवॉइड करा तुम्ही. कारण रत्नागिरीपर्यंत आहे ना पूर्ण डब्बा खाली होतो, पूर्ण ट्रेनच खाली होते म्हटलात तरी चालेल. कारण ही खूप लेट पोहोचते ट्रेन. 2 तरी वाजतातच तिला रत्नागिरीमध्ये पोहोचेपर्यंत. त्याच्यामुळे चिपळूण संगमेश्वरचे जास्त लोक असतात, त्यांना कसं बरं पडतं, म्हणजे त्यातल्या त्या टाईममध्ये पोहोचते. पण रत्नागिरीमध्ये खूपच लेट करते. तर एकटे लेडीज किंवा एकटी बाई असेल ना तर या ट्रेनने येणं अवॉइडच करा. कारण ट्रेन
डबा पूर्ण खाली होऊन जातो, ट्रेन पूर्ण खाली होऊन जाते आणि कोणी नसतं. त्याच्यामुळे रात्रीचा तर या ट्रेनने येणं अवॉइडच करा. तुमची फॅमिली आहे तुमच्यासोबत, फॅमिलीसोबत तुम्ही येत आहे तर ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे, पण एकट्याने या ट्रेनने येऊ नका. माझं तरी तुम्हाला सजेशन आहे. मॉर्निंग गाईज. तर आता आपण पोचलेलो आहोत रत्नागिरीमध्ये. काल लेट झाल्यामुळे, ट्रेन लेट झाल्यामुळे व्हिडिओचा एंड नाही करायला मिळाला, म्हणजे म्हणून आज सकाळी करते. तर माझी बहीण इथेच रत्नागिरीमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळच राहते, तर तिथेच मी माझ्या आईला घेऊन आली आहे. मग इथून आई जाईल. इथून रत्नागिरीमध्ये आतमध्ये गाव आहे जयगड, तिकडे मग आई जाईल उद्या. मग मी आज आईला सोडून उद्या लगेच निघणार आहे. तर मंडळी, प्रवास एकदम छान झाला आमचा, मस्त झाला. आणि इथून वातावरण बघा किती छान दिसतंय. ते ही यांची बॅक साईड आहे गॅलरीची आणि पूर्ण ग्रीनरी आहे यांच्या इथे. मस्त असं छान आहे एकदम वातावरण, मस्त थंडगार. ठीक आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या बहिणीचा मुलगा बघा माझ्या एवढा झाला. माझ्या एवढी हाईट झाली, आता माझ्यापेक्षा वाढत जाणार. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय कर बाबू.